रायगड जिल्ह्यातील पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा अलिबाग वडखळ महामार्ग गेल्या काही महिन्यांपासून खड्ड्यांमुळे अक्षरशः धोकादायक बनला होता। 2 दिवसांपूर्वीच अलिबागकरांनी या रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला आणि संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। त्यानंतर आजपासून या महामार्गाच्या दुरुस्ती कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली असून यासाठी तब्बल 18 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। मात्र दुरुस्तीच्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचे आरोप होत आहेत। दगडखडीची निकृष्ट बांधणी, अपुरे रोलिंग, दर्जाहीन डांबर यामुळे रस्ता काही महिन्यात पुन्हा खड्ड्यांनी भरून जाण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। परिणामी अलिबागकर पुन्हा एकदा रस्त्यावर उतरलेत। प्रत्येक वेळी थोड्या प्रमाणात दुरुस्ती करून विषयाला बगल दिली जाते अशी नाराजी सर्वत्र व्यक्त होत आहे। यावेळी नागरिक ठामपणे सांगतायत की निकृष्ट कामगिरी अजिबात सहन केली जाणार नाही। दर्जेदार काम झालंच पाहिजे, अन्यथा आंदोलने अधिक तीव्र केली जातील। आमच्या तक्रारीकडे वारंवार दुर्लक्ष होतंय। 18 कोटींचा निधी मंजूर झाल्यानंतरही जर काम दर्जेदार नसेल तर हा पैसा वाया घालवण्यास आम्ही मूक साक्षीदार राहणार नाही, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे। आम्ही इथले चेंद्र्याचे रहिवासी आहोत। आम्ही कंटिन्यू रोडसाठी काम करत असतो। रोड जे खड्डे पाडण्याचे जे चालू होतं काम ते एवढ्या निकृष्ट दर्जाचं आहे की त्या खड्ड्यामध्ये 6 इंच माल टाकून 2 फूट खडी टाकून 2 इंच खडी 6 इंच खडी टाकून त्याच्यामध्ये टॅप कोट नाहीये, सील कोट नाहीये आणि गाडी बिघडली स्प्रेइंगची, तिचा अँगलनी स्प्रेइंग नाहीये, त्याच्यामुळे ते हाताने हँड स्प्रे करत होते जो काही उपयोगाचा नाहीये। ते खड्डे आम्हाला पावसाळ्यात टिकणारे खड्डे झाले पाहिजे, ना की नुसते खड्डे आता भरले की झालं असं नाहीये। कारण त्या खड्ड्यांना क्वालिटीच नाहीये, ते खड्डे त्या क्वालिटीने भरले जात नाही। तर आमची एवढी माफक अपेक्षा आहे की एवढं आम्ही अलिबागकरांनी आंदोलन केलेली आहेत तर हे खड्डे व्यवस्थितरित्या भरले जावेत, एवढीच आमची माफक अपेक्षा आहे। पण ते कॉन्ट्रॅक्टर करत नाहीये, हे आमच्या निदर्शनात आलंय म्हणून आम्ही हे काम बंद केलं। प्रॉपर ॲज पर SOP प्रमाणे काम झालं पाहिजे एवढी आमची अपेक्षा आहे। तर आम्ही 2 दिवसापूर्वी नॅशनल हायवेच्या ऑफिसला भेटलो। दादा होते, मानसीताई होते, खूप आंदोलन केलं तिथे। त्यानंतर या कामाला त्यांनी गती दिली। गती दिल्यानंतर आज असं समजलं की हे नुसतं फक्त थूकपट्टी लावायचं काम करतायत, समजूत काढतायत फक्त, बाकी काय हे नाही। आणि ह्यांना सांगितलेलं आहे की जर खड्डे जर आमच्या मनासारखे जर किंवा तुमचं जर हे आहे कागदावर जे आहे तसे जर नसतील तर काम करून देणार नाही। वादळवारा लाईव्ह साठी धनंजय कवठेकर, अलिबाग। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।